बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। समोरचं जे तलाव तुम्ही सर्वजण पाहता, या तलावाचं नाव आहे गंगासागर म्हणून. ते 32 फूट खोल आहे, घेर 184 मीटरचं आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला काशीचे गागाभट्ट आले, ते नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. राजांचा विधिवत पद्धतीने रायगडाच्या माहोलमध्ये 6 जून 1674 ला राज्याभिषेक सोहळा झाला. त्या राज्याभिषेकाला 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक झाल्यानंतर राजांच्या आदेशाने ते तीर्थ म्हणून या तलावामध्ये विसर्जित करण्यास सांगितलं, म्हणून या तलावाचं नाव ठेवलं तीर्थ गंगासागर म्हणून. साहेब, याच्यात एक 4 ओळीची कविता अशी म्हटलेली आहे की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणिले सप्त नद्यांचं पाणी. जल हे झाले तीर्थांचे घर आणि नाव तयास गंगासागर. तीर्थ गंगासागर म्हणून त्याची ओळख आहे. 12 महिने किल्ल्यावरती जर पिण्यासाठी जर पाणी पाहिजे असेल, शासनाने उद्या एखादं JR काढलं की गडावरती कोणी बिसलरी न्यायची नाही, तरी 2 वर्ष पाणी पुरे एवढा पाणीसाठा महाराजांनी त्या काळात तयार करून ठेवला होता. अशी या गडावरती आज सुद्धा आपल्या नजरेला 100 एकरचा किल्ला जेव्हा फिराल ना, तेव्हा 7 तलाव पाण्याने भरलेले आहेत आणि 4 तलाव कोरडी पाहायला भेटतात. त्यातलं हे पहिलं तलाव बघताय, त्याचं नाव आहे गंगासागर. 20 फूट मागे गेला, 400 फुटाची दरी आहे, पण समुद्र लेवल पासून गडमाथ्यावरती 3000 फूट उंचावरती आज पाण्याचं स्टोरेज राजाने केलेलं बघा. हे त्याचं गंगासागर पाहतो. याच्या समोर हे 2 स्तंभ दिसतात का, पलीकडे इथे आहे. हे एकावर एक असे 7 मजले होते, म्हणून याला सप्त मनोरे असं म्हटलं जातं. आता पहिला आणि दुसरा मजला, याच्यावरती अजून जर का 5 मजले असेल तर आपण कल्पना करा की त्याच्या 7व्या मजल्याची हाईट किती उंच असेल. यांना त्या काळात पूर्णत्व सजवलं जात होतं. रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी, काव दिव्यांच्या पंत्या, तांब्याच्या नळखंटानं कारंजे, काही वैभव रायगडाने ते देखणं पाहिलं असेल. तर समोरच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांच्या राण्या हे सजला असताना हवा खाण्यासाठी येऊन बसायच्या. याला राण्यांची गॅलरी सज्जा असं म्हणतात. साईडला जो दुसरा स्तंभ आहे त्याचं नाव आहे विजय स्तंभ. विजयाचा भगवा ध्वज रायगडात तिथे फडकायचा. आणि एकदा का भगवा फडकवला की तुम्ही महादरवाजा गेट पाहिला, त्याच्यावरती थोडं 4 पायऱ्या चढल्यानंतर बघा डाव्या हाताला 2 तोफा पाहिल्या असतील. तिथे तोफेंचा आवाज दिला जायचा. तळागाळातल्या लोकांना कळलं जायचं गडावरून तोफेचा आवाज आल्याचा अर्थ आपल्या राजाने कोणता तरी गड किल्ला जिंकला. कारण की आज तुम्ही करमरकर काही लोक आहात ना, तुमच्या इथे कावळ्या बावळ्याची खिंड माहित असेल तुम्हाला सर्वांना. एक कोकण दिवा नावाचा एक पॉईंट सुद्धा आहे. जर का एखाद्या वेळी त्या कावळ्या बावळ्याच्या खिंडीतून जर शत्रू रायगडाकडे येत असेल तर त्या कोकण दिव्यावरती गवताच्या गंजा पेटवायच्या, राजधानीला इशारा करायचा की शत्रू रायगडाकडे रवाना होत आहे. त्यावेळेला सैन्यातून या राजधानीवरून बाजूच्या गड किल्ल्यांना जेव्हा प्रोटेक्शन द्यायचं असेल किंवा बाजूच्या गड किल्ल्यांना संदेश द्यायचा असेल तर विजयाच्या भगवा ध्वजावरती गवताची गंजी पेटवायची. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट, संदेश किती महत्वाची होते ते. समोरचा विजय स्तंभ हा होता अष्टकोनी स्तंभ. आता आपण गडाचा मुख्य बाल्य किल्ला पाहायला जाऊया. पहिल्यांदा ज्या गेटने जाणार त्याचं नाव आहे पालखी दरवाजा. तो जवळ जाऊन पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय।